Hello friends, and once again welcome to my channel Let's Eat Mathematics. So under Let's Eat Mathematics, our current topic, that is integration, is going on, and under integration our topic number, that is point number second last, is integration by parts. And friends, this is our second last point in integration, or we can say that this is the second last point in our half part of integration, that is indefinite integral. Okay, so this is second last point, and name of second last point is integration by parts, or we can say that product rule. Okay, so in integration only product rule is present. Okay, and dividation rule is always absent. So हे ॲक्च्युली तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, बिकॉज डेरिव्हेटिव्ह मध्ये फॉर एव्हरी ऑपरेशन रूल इज प्रेझेंट. डेरिव्हेटिव्ह मध्ये प्रेझेंट आहे, बट इंटिग्रेशन मध्ये डिवायडेशन रूल हा अब्सेंट आहे फ्रेंड्स. सो व्हेन इन इंटिग्रल डिवायडेशन इज देअर, that time in integration dividation rule is absent, and due to absence of dividation rule we should think about some other way to solve such type of integrals. So actually now focus on this type. Okay, so in this type rule is very interesting. You just remember what is the rule, that is what is product rule, and follow let rule. Okay, तर ही लेटची कन्सेप्ट काय आहे हेही तुम्हाला मी सांगणार आहे. ओके, ही कन्सेप्ट ही खूप इंटरेस्टिंग आहे फ्रेंड्स. सो लेट्स फोकस ऑन आवर प्रोडक्ट रूल. Okay, what is rule? Integration of first into second is equal to first as it is integration of second minus integration of second into derivative of first. Okay, so this is the rule. And via this rule, one reason की जे लक्षात ठेवण्यासाठी खूप इंटरेस्टिंग आहे. पहा, लक्षात ठेवण्यासाठी एक लॉजिक आहे याच्यामध्ये, आणि लॉजिक काय माहिती आहे का? आपण हा जो फर्स्ट फंक्शन आहे, दिस इज आवर फर्स्ट फंक्शन. फर्स्ट फंक्शनचं आपल्या रूलमध्ये डेरिव्हेटिव्ह फाइंड करतोय. ओके फ्रेंड्स, सो ॲक्च्युली एकदम सिंपल आहे. रूल लक्षात कसा ठेवायचा? फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करतोय आपण, अँड इफ वी थिंक अबाउट सेकंड फंक्शन, देन सेकंड फंक्शनचं इंटिग्रेशन फाइंड आउट करतोय. ओके, सो नाव टास्क इज व्हेरी सिंपल. हाऊ टू रिमेंबर आवर रूल. रूल कसा लक्षात ठेवायचा? फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, सेकंड फंक्शनचं इंटिग्रेशन. ओके, सो आवर रूल इज, वन्स अगेन आय रिपीट, फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस इंटिग्रेशन ऑफ सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, है ना. सो रूलचा फ्लो एकदम मस्त आहे बा, म्हणजे जोपर्यंत एंड होत नाही तोपर्यंत आपल्याला थांबावंसं वाटत नाही. ओके, सो दिस इज द रूल फ्रेंड्स. ओके, नाव इन डेरिव्हेटिव्ज फंक्शन नंबर 1 अँड फंक्शन नंबर 2 आपल्याला डिसाईड करायची गरज नव्हती, बिकॉज इन डेरिव्हेटिव्ह एव्हरी पोझिशन जे मल्टिफिकेशनमध्ये प्रेझेंट आहे, मीन्स फॉर एक्झाम्पल डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इंटू साइन एक्स. ओके, एक्स इंटू साइन एक्स. अदरवाइज इफ वी थिंक अबाउट डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स इंटू एक्स, otherwise if we think about derivative of x into log x. Okay, means every time when multiplication is there, so differential rule is always applicable. Okay, त्या मोमेंटला आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये कधीही विच वन इज फर्स्ट फंक्शन अँड विच वन इज सेकंड फंक्शन हे डिसाईड करत नव्हतो डेरिव्हेटिव्ज मध्ये. बट इन इंटिग्रेशन वी ऑलवेज ट्राय टू डिसाइड who is number 1 and who is number 2. आता ॲक्च्युली फंक्शन नंबर 1 अँड फंक्शन नंबर 2 का डिसाईड करावं लागते आपल्याला? बिकॉज इन इंटिग्रल रूल आपण फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करतोय. मीन्स व्हॉट? फर्स्ट फंक्शन असं सिलेक्ट करायचं आहे आपल्याला की ज्याचा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह नोन असायला पाहिजे, आणि सेकंड फंक्शन असं सिलेक्ट करायचं आहे की ज्याचं तुम्हाला इंटिग्रेशन नोन असायला पाहिजे. सो ऑलवेज रिमेंबर फ्रेंड्स, फर्स्ट फंक्शन तुम्हाला डिसाईड करायची गरज नाही, बिकॉज वी नो अबाउट डेरिव्हेटिव्ह ऑफ एव्हरी फंक्शन्स. तुम्हाला सगळ्या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह नोन आहेत. सो दॅट्स वाय फर्स्ट फंक्शन डिसाईड करणं डझंट मॅटर. तुम्हाला सिम्पली काय डिसाईड करायचं आहे? विच वन इज नंबर 2.
ओके, बिकॉज नंबर 2चं इंटिग्रेशन तुम्हाला माहीत असायला पाहिजे. सो दॅट इज द ओनली रिझन यू शुड फॉलो लेट रूल फॉर डिसाइडिंग फंक्शन नंबर 1 अँड फंक्शन नंबर 2. ओके, तर ॲक्च्युली लेट रूल ही कन्सेप्ट काय आहे तुम्हाला सांगतो बरं का. म्हणजे ॲक्च्युली ही काय करते की सिक्वेन्सला फॉलो करते. म्हणजे फंक्शन नंबर 1 काय असेल, फंक्शन नंबर 2 काय असेल, ही सिक्वेन्स डिसाईड करण्यासाठी आपल्याला लेट रूलचा यूज करायचा आहे. लेटमध्ये ॲक्च्युली सगळे फंक्शन्स प्रेझेंट आहेत. फॉर एक्झाम्पल एल मीन्स लोगॅरिथमिक फंक्शन, आय फॉर इनवर्स फंक्शन्स, ए फॉर अल्जेब्रिक फंक्शन्स, टी फॉर ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स अँड ई फॉर एक्सपोनेन्शियल फंक्शन्स. ओके, तर ही त्याची सिक्वेन्स असणार आहे. फॉर एक्झाम्पल इफ वी थिंक अबाउट एक्स इंटू साइन एक्स इंटिग्रेशनमध्ये प्रेझेंट आहे सपोज. ठीक आहे, सो एक्स इंटू साइन एक्स. आता ॲक्च्युली याच्यामध्ये आपल्याला तुम्ही कुठल्याही फंक्शनला फर्स्ट म्हणा, कुठल्याही फंक्शनला सेकंड म्हणा, वी ऑलवेज हॅव रूल है ना. वी ऑलवेज हॅव डेरिव्हेटिव्ह अँड इंटिग्रेशन ऑफ बोथ द फंक्शन्स. ठीक आहे, एक्सचं इंटिग्रेशन ही नोन आहे, डेरिव्हेटिव्ह ही नोन आहे. साइन एक्सचा इंटिग्रेशन ही नोन आहे, डेरिव्हेटिव्ह ही नोन आहे. म्हणजे अशा एक्झाम्पलमध्ये वी कॅन इझिली डिसाइड फंक्शन नंबर 1 अँड फंक्शन नंबर 2 बिकॉज दोघांचेही डेरिव्हेटिव्ज अँड इंटिग्रेशन नोन आहेत. ओके फ्रेंड्स, पण तरीही आपल्याला काय करायचं आहे, फॉर एव्हरी एक्झाम्पल लेट रूलच्या थेअरीनुसारच आपल्याला प्रोसीड करायचं आहे. ओके, सो इन लेट रूल ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन हे नंतर असतं आहे बा, आणि त्याच्या बिफोर काय असतंय अल्जेब्रिक फंक्शन. ओके, अल्जेब्रिक फंक्शन मीन्स व्हॉट, की ज्याच्यामध्ये कॉन्स्टंट आणि व्हेरिएबल्स असतात. ओके, एक्सच्या टर्म्स. ओके, विदाउट एनी अदर फंक्शन, एक्सची टर्म असेल अदरवाईज कॉन्स्टंट असतील, ते असतं आपलं अल्जेब्रिक फंक्शन. ओके, तर या एक्झाम्पलमध्ये दिस वन इज आवर फर्स्ट फंक्शन अँड दिस वन इज आवर सेकंड फंक्शन. वाय? बिकॉज दिस इज अल्जेब्रिक आणि अल्जेब्रिक टीच्या अगोदर आहे. टी मीन्स ट्रिगोनोमेट्रिक. ओके, तर हे असं डिसाईड करायचं आपल्याला फंक्शन नंबर 1 अँड फंक्शन नंबर 2. इफ वी थिंक अबाउट this integral. Okay, so now in this integral via late rule, okay, logarithmic function हे आपलं ऑलवेज फर्स्ट असणार आहे. आता इथं logarithmic फंक्शन प्रेझेंट आहे, म्हणजे याची पोझिशन काय झाली नंबर 1. सो ॲटोमॅटिकली याची पोझिशन काय झाली नंबर 2. ओके, सो वाया दिस वे we can easily decide function number 1 and function number 2 because if we think about this integral, तर या इंटिग्रलमध्ये जर तुम्ही सिम्पली म्हटले की मला लेट रूल फॉलो करायचं नाही आहे, आय कॅन डिरेक्टली फाइंड आउट इंटिग्रेशन्स. ओके, सो दिस वन इज फर्स्ट अँड दिस वन इज सेकंड. तर ॲक्च्युली फंडा काय आहे की रूल काय सांगतो आपल्याला, सेकंडचं मला इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं आहे. ओके, आणि फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आहे. If we think about this second function, then integration of log x is absent friends. log x इंटिग्रेशनच नाही आहे की, देन हे सेकंड फंक्शन आहे हे डिसाईड करण्याचं लॉजिकच बनत नाही. क्लिअर आहे फ्रेंड्स. म्हणजे जर तुम्ही वाया रूल जर तुम्हाला इंटिग्रेशन सॉल्व होत नसेल, देन रूल इज कम्प्लिटली हेल्पलेस. सो बेटर वे वी हॅव टू डिसाइड which one is first and which one is second with the help of late rule friends. Clear everyone? Okay, so via late rule when multiplication is there we can apply this product rule formula. We can solve multiplication मध्ये असलेले all examples very easily. ओके, तर ॲक्च्युली एकदम सिम्पल एक्झाम्पल्स असणार आहेत, एकदम सिम्पल एक्झाम्पल्स. ठीक आहे, यू जस्ट फॉलो प्रोडक्ट रूल. ओके, and apply the concept of late integration, easily solvable. ठीक है, so now focus on, without wasting our time, you directly focus on some examples. Okay, LIATE, late rule. Okay, now think about
example number 1. Okay, so our question is very obvious. Evaluate integral, suppose we can say that log x dx. This is our integral. Okay friends, so let's start with our given integral I, integration of log x dx. So now if we think about this integral, ॲक्च्युली मल्टिफिकेशन absent आहे याच्यामध्ये, मल्टिफिकेशन दिसतच नाही आपल्याला, क्लिअर. बट मल्टिफिकेशन दिसत नसतानाही इंटिग्रेशन इज अनसॉल्वेबल. इंटिग्रेशन सॉल्वेबल नाही आहे हे, बिकॉज इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स हे आपल्याला माहीतच नाही. ओके, सो इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स माहीत नाही. अँड इवन फ्रेंड्स, हा कुठल्याही टाईपमध्ये बिलॉंग करत नाही है ना. जेवढे टाईप्स आपण डिस्कस केलेत, एकाही टाईपमध्ये इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स या टाईपचं एक्झाम्पल आपण अटेम्प्ट केलेलं नाही आहे, क्लिअर आहे. सो ट्राय दिस इंटिग्रल विथ द हेल्प ऑफ प्रॉडक्ट रूल. कारण ज्यावेळेस आपल्याला प्रॉडक्ट दिसत नाही ना, त्यावेळेस 100% प्रॉडक्ट प्रेझेंट असतो आहे ना. आणि प्रॉडक्ट काय असतो रे, लॉग एक्स, आणि हिडनमध्ये काय असतो, ऑलवेज 1. ओके फ्रेंड्स, सो व्हाया लेट रूल आपलं फंक्शन नंबर 1 काय असणार आहे, लोगॅरिथमिक फंक्शन, बिकॉज यल हा ऑलवेज फर्स्ट पोझिशनला आहे ना, आणि ई हा ऑलवेज लास्ट पोझिशनला आहे. सो दिस वन इज फर्स्ट मीन्स ऑटोमॅटिकली दिस वन इज सेकंड. क्लिअर फ्रेंड्स, सो दिस वन इज इक्वल टू, नाव प्रॉडक्ट इज प्रेझेंट, सो ॲप्लाय प्रॉडक्ट रूल. आहे तसा मी प्रॉडक्ट रूल ॲप्लाय करतोय, ठीक आहे. सो प्रॉडक्ट रूल काय आहे रे, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस इंटिग्रेशन ऑफ सेकंड इंटू डेरिवेटिव्ह ऑफ फर्स्ट. व्हेरी सिम्पल, dx is equal to log x into integration of 1. Okay, very simple answer, that is x. Integration of 1 is x. Okay, integration of 1 is x, and derivative of log x is again very simple formula, 1 upon x. So x get cancel, remaining term is only 1. So integration of 1 is once again x. So our total answer is log x into x into, sorry, minus integration of 1 is x with c. So this is the solution for our current example. Okay, and always remember इथं x into x equal to x square करायचं नाही, because log x हे आपलं लोगॅरिथमिक फंक्शन आहे आणि हे अल्जेब्रिक फंक्शन आहे. तर या दोघांचा प्रॉडक्ट आहे लोगॅरिथमिक फंक्शन विथ एक्स. सो या दोघांचा प्रॉडक्ट नाही आहे, लोगॅरिथमिक फंक्शन इंटू एक्स असं आहे. दॅट्स वाय एक्स इंटू एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर असं लिहायचं नाही, बिकॉज असं लिहिलं तर तुम्हाला मे बी 0 मार्क्स गेटेबल आहेत. क्लिअर फ्रेंड्स, सो या वेनं आपल्याला एक्झाम्पल्स अटेम्प्ट करायचे आहेत. आणि आय थिंक हा पाथ खूपच सिम्पल आहे ना. एक्झाम्पल्स लुक्स लाईक व्हेरी सिम्पल, एकदम छोटे छोटे एक्झाम्पल्स आहेत, एकदम अट्रॅक्टिव्ह एक्झाम्पल्स आहेत. इंटिग्रेशन्स अँड डेरिव्हेटिव्ज आपण छोट्या छोट्या एक्झाम्पलचे फाइंड आउट करतोय, छोटे छोटे फंक्शन्स आहेत. ओके फ्रेंड्स, सो नाव चेक एक्झाम्पल नंबर नेक्स्ट. Okay, so example number next is evaluate integral x square into e raised to x dx. Okay friends, so let's start with our given integral, that is I is equal to integral x square into e raised to x dx. Okay friends, so via late rule multiplication present है. Via late rule first task is to decide function number 1 and function number 2. Actually this one is exponential function. Okay, e raised to means exponential function, and exponential function हे always ending position ला असते, ठीक आहे. means automatically this one is second function and this one is first function. Okay,
सो रूल फॉलो करतोय मस्त मध्ये मी. व्हॉट इज अवर रूल? फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस इंटिग्रेशन ऑफ सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. म्हणजे ॲक्च्युली बोलताना मी फर्स्ट अँड सेकंड असंच बोलेल, पण लिहिताना मी फर्स्ट पोझिशनला जे फंक्शन प्रेझेंट आहे तेच लिहिणार आहे, सेकंड पोझिशनला जे फंक्शन प्रेझेंट आहे तेच लिहिणार आहे. ओके फ्रेंड्स, सो दिस वन इज इक्वल टू x square into integration of e raised to x, famous formula, very simple formula, e raised to x. Then integration as it is, integration of e raised to x is e raised to x and derivative of x square is very simple formula, once again 2x only. Okay, आता हा 2 मल्टिफिकेशन मध्ये इझिली बाहेर शिफ्ट होईल है ना. सो वी सिम्पली गेट x square into e raised to x minus 2 constant outside the integral e raised to x into x dx. ओके, सो सिम्पली आपल्याला ब्रेनमध्ये काय ठेवायचं आहे? वेन मल्टिफिकेशन इज देअर, ज्यावेळेस इंटिग्रलमध्ये मल्टिफिकेशन प्रेझेंट असेल 101% टाइम्स वी शुड थिंक अबाउट मल्टिफिकेशन रूल. याच्याकडे बघायचं आपण मस्तमध्ये. ओके, आणि जर याच्या थ्रू काय पॉसिबल नसेल देन वी हॅव टू थिंक अबाउट अदर पाथ. आता ॲक्च्युली इथं काय प्रेझेंट आहे? वन्स अगेन मल्टिफिकेशन. पण बरेचसे मुलं एकदा मल्टिफिकेशन रूल ॲप्लाय केल्यानंतर कन्फ्यूज होतात की डबल यूज करायचा असतो का. ओके, तर ॲक्च्युली डबल वगैरे काय कन्सेप्ट नसते. वेन मल्टिफिकेशन इज देअर, मे बी 100 टाइम्स असेल तो रूल, एकाच एक्झाम्पलमध्ये तुम्हाला 5 टाइम्स 10 टाइम्स यूज करावं लागेल मे बी. ओके, सो ज्यावेळेस तुम्हाला प्रॉडक्ट दिसेल त्या मोमेंटला ऑलवेज तुम्ही प्रॉडक्ट रूलची हेल्प घ्यायची, ऑलवेज. ओके, सो इथं प्रॉडक्ट प्रेझेंट आहे, क्लिअर. प्रॉडक्टमध्ये दिस वन इज अल्जेब्रिक फंक्शन नंबर 1 पोझिशनला असते अँड एक्सपोनेन्शियल फंक्शन लास्ट पोझिशनला आहे, मीन्स ऑटोमॅटिकली पोझिशन नंबर 2 ग्रॅब करेल. सो दिस वन इज इक्वल टू एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्स मायनस 2 टाइम्स, ब्रॅकेट इज नेसेसरी, ऑलवेज रिमेंबर. आता आपण याचं इंटिग्रल फाइंड करतोय आणि या इंटिग्रलच्या व्हॅल्यूला -2 न मल्टिप्लाय करतोय. तर मल्टिप्लाय करताना ऑलवेज रिमेंबर ब्रॅकेट हा कंपल्सरी ॲड करायचा. ओके, सो आवर रूल इज फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस इंटिग्रेशन ऑफ सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. व्हेरी सिम्पल. ओके, now this one is equal to x square e raised to x minus 2 in a bracket x integration of e raised to x, very simple. integration of e raised to x is e raised to x and derivative of x is 1. मल्टिफिकेशन मध्ये 1 लिहायची गरज नाही. ओके, so this one is equal to x square e raised to x minus 2 times x into e raised to x minus integration of e raised to x with integration constant. So this is the solution for this integral. Okay, so actually things are very easy. आपण फक्त काय करायचंय, सोडवत जायचंय. ओके, रूल जसा आहे तसा आपण फॉलो करायचा आहे. ओके, सो व्हाया रूल अँड व्हाया कन्सेप्ट ऑफ लेट वी कॅन इझिली अटेम्प्ट प्रॉडक्ट रूल एक्झाम्पल्स. किती सोपे एक्झाम्पल्स आहेत है ना. सो विल डिस्कस वन मोर एक्झाम्पल अँड आफ्टर दॅट वी विल वाइंड अप आवर टाइप नंबर 6. ओके, सो एक्झाम्पल नंबर लास्ट इज integration of suppose tan inverse x dx. Okay, start with our given integral tan inverse x dx. Okay, so for this integral again product is absent है ना, or we can say that product इथंही hidden आहे पहा, because only one function is there, that is tan inverse x. आता ॲक्च्युली फंडा काय माहिती आहे का, टॅन इनवर्स एक्सच प्रेझेंट आहे, बट
इंटिग्रेशन ऑफ टॅन इनवर्स एक्स हे आपल्याला माहीत नाही आहे. माहिती आहे का इंटिग्रेशन ऑफ टॅन इनवर्स एक्स? डेरिव्हेटिव्ह ऑफ एव्हरी फंक्शन हा आपल्याला नोन आहे, बट इंटिग्रेशन ऑफ टॅन इनवर्स एक्स अननोन आहे. सो इंटिग्रेशन ऑफ टॅन इनवर्स एक्स इज अननोन. आणि आपण जेवढे टाईप डिस्कस केलेले आहेत सगळेच्या सगळे टाईप्स या एक्झाम्पलसाठी फेल करतात. क्लिअर आहे? सो बेटर वे वी शुड थिंक अबाउट प्रॉडक्ट रूल. क्लिअर फ्रेंड्स? सो प्रॉडक्ट रूल म्हटलं ना की ऑब्वियसली प्रॉडक्टमध्ये हिडन वेनं काय प्रेझेंट असतो रे? 1 ऑब्वियसली प्रेझेंट असतो तो. ठीक आहे. सो इंटिग्रेशन ऑफ इनवर्स फंक्शन हे सेकंड पोझिशनला आहे. ओके. अँड 1 कॉन्स्टंट नंबर मीन्स अल्जेब्रिक फंक्शन्स. अल्जेब्रिक फंक्शन हे आय नंतर आहे, मीन्स इनवर्स फंक्शन हे फर्स्ट असणार आहे अँड अल्जेब्रिक फंक्शनची पोझिशन सेकंड असणार आहे. क्लिअर? सो नाव अप्लाय प्रॉडक्ट रूल. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस इंटिग्रेशन ऑफ सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. है ना? म्हणजे रूल रीड करतानाही खूप म्हणजे असा इंटरेस्टिंग फील येतोय पा, एकदम असं भारी वाटतंय. है ना? इंटिग्रेशन ऑफ काय रूल आहे आपला? फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस इंटिग्रेशन ऑफ सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. ओके. सो दिस वन इज इक्वल टू tan inverse x into integration of 1 is simply x. Okay. Minus integration of 1 is x and derivative of tan inverse x is 1 upon 1 plus x square dx. Very simple. Okay. So this one is equal to tan inverse x into x minus integration of x into 1 means what? X upon 1 plus x square dx. ओके. एकदम सिंपल आहे ना? सो याच्यामध्ये इंटिग्रेशन प्रेझेंट नाही, डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट नाही, म्हणजे ही जी टर्म आहे आता एक्झाम्पल एंड होईपर्यंत ॲज इट इज राहणार आहे. बट इफ वी थिंक अबाउट दिस इंटिग्रल, या इंटिग्रलमध्ये प्रॉडक्ट रूल अब्सेंट आहे. है ना? प्रॉडक्ट रूलच नाही याच्यामध्ये. सो नाव थिंक अबाउट हाऊ टू अटेम्प्ट दिस इंटिग्रल. ॲक्च्युली टास्क इज व्हेरी सिम्पल. ओके. बिकॉज इन दिस इंटिग्रल डिवायडेशन इज देअर. ओके. काय प्रेझेंट आहे? डिवायडेशन. आणि याच्यामध्ये इफ वी थिंक अबाउट आवर फर्स्ट पॉईंट, तर फर्स्ट पॉईंटमधले एक्झाम्पल्स हे कसे होते रे? डायरेक्ट फॉर्म्युला मेथड. तर ॲक्च्युली दिस फंक्शन नॉट लुक्स लाईक फॉर्म्युला, सो फॉर्म्युला मेथड फेल्स. ओके. देन इफ वी थिंक अबाउट आवर टाईप नंबर फर्स्ट, सो आय थिंक टाईप नंबर फर्स्ट इज कन्सेप्ट ऑफ थर्ड टर्म. कन्सेप्ट ऑफ थर्ड टर्म कधी ॲप्लिकेबल आहे? वेन न्यूमरेटर इज 1 अँड डिनॉमिनेटर कंटेन्स क्वाड्रॅटिक फॅक्टर. न्यूमरेटर 1 नाही आहे. Okay, so type number first fails. Now think about type number second, that is method of substitution. And in method of substitution आपण काय बघतो? ऑलवेज दोन फंक्शन्स याच्यामधून फाइंड आउट करतो की जे काय करतील? डेरिव्हेटिव्हचं रिलेशन मेंटेन करतील. काय करतील? डेरिव्हेटिव्हचं रिलेशन मेंटेन करतील. जर तसे दोन फंक्शन्स मिळत असतील दॅट टाईम 100% मेथड ऑफ सबस्टिट्यूशन इज ॲप्लिकेबल. सो ॲक्च्युली तसे आहेत दोघंजण. है ना? इफ वी थिंक अबाउट डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर आहे. बिकॉज एव्हरी वन नोज अबाउट डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर हा एक्स मध्ये असतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर इज 2x, म्हणजे एक्स मध्ये व्हॅल्यू आहे. है ना? हा काय आहे? एक्स आहे. इफ वी थिंक अबाउट डेरिव्हेटिव्ह ऑफ x raised to 5, देन वी गेट 5 into x raised to 4, म्हणजे x raised to 5 चा डेरिव्हेटिव्ह x raised to 4 मध्ये असतो. क्लिअर फ्रेंड्स? म्हणजे या डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर आहे. डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर आहे. ओके. मीन्स सबस्टिट्यूशन मेथड इज ॲप्लिकेबल. ओके. तर याचा डेरिव्हेटिव्ह आहे ना, याचा डेरिव्हेटिव्ह आहे, म्हणजे याला आपण पकडायचं ॲज अ सबस्टिट्यूशन. ओके. ज्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करतोय, या डेरिव्हेटिव्ह थ्रू आपल्याला हे मिळणार आहे.
तर याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करतोय म्हणून हे आपण सबस्टिट्यूशनसाठी पिक करायचं आहे. क्लिअर? म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला शेअर करतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 + x² इज इक्वल टू 2x है ना. म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह ज्याच्यावरती डिफरन्शियल ऑपरेटर ॲप्लाय झालंय हे तुमचं सबस्टिट्यूशन असणार आहे. ओके, एकदम सिंपल फंड आहे. ज्याच्यावरती किंवा ज्याचा डेरिव्हेटिव्ह तुम्ही काढणार आहे ते फंक्शन तुमचं ॲज अ सबस्टिट्यूशन म्हणून आपण पकडायचं आहे. क्लिअर? तर या इंटिग्रलला काहीतरी नाव देतो मी. सपोज दिस इंटिग्रल इज आवर इंटिग्रल नंबर 1. ओके, आणि याला थोडंसं सेपरेटली सॉल्व करतो मी. ठीक आहे, याला काहीतरी तोपर्यंत नाव देऊया. ठीक आहे. सो I1 इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ x अपॉन 1 + x² dx. ओके, so our substitution for this example is put 1 + x² equal to t. Okay, then next step is obvious, differentiate with respect to x. So d by dx of LHS is equal to d by dx of RHS. Okay, addition present hai, we have to find out separate derivatives. So derivative of 1 is 0 and derivative of x² is 2x is equal to dt upon dx. That is 2x into dx is equal to dt. Okay, हा डिवायडेशन मध्ये ऑलवेज मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल. सो वी सिम्पली गेट x च्या टर्म मध्ये हा 2 ॲब्सेंट आहे पहा है ना. होल पॅकेज जे x आहे ना याच्यामध्ये नंबर प्रेझेंटच नाही आहे, तर x बरोबर हा नंबर ठेवायचा नाही आपण. ओके का. सो x इंटू dx इज इक्वल टू dt आणि 2 मल्टिप्लिकेशनमध्ये कशामध्ये कन्वर्ट होईल, तो शिफ्ट होईल डिवायडेशनमध्ये. ओके, सो वी सिम्पली गेट I1 इज इक्वल टू इंटिग्रल, फर्स्ट काय ठेवतोय आपण dt. फर्स्ट काय रिप्लेस करतोय आपण ऑलवेज dt. dt मीन्स व्हॉट, x इंटू dx. ओके, सो x इंटू dx याला काय म्हटलंय आपण dt. म्हणजे हा जो तुमचा नुमरेटर असणार आहे हा नुमरेटर काय घेईल dt अपॉन 2, कारण आता इथं dt नाही आहे पण dt अपॉन 2 आहे. अँड आफ्टर दॅट आपण काय ठेवतोय रे t. t मीन्स व्हॉट 1 + x². 1 + x² हा तुमचा डिनॉमिनेटर आहे, या प्लेसला काय रिप्लेस होईल t. ओके, सो अपॉन t. सो दिस इंटिग्रल इज व्हेरी सिंपल. 1/2 कॉन्स्टंट आहे अँड इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन t काय रे log t. ओके, सो 1/2 log ऑफ t मीन्स व्हॉट 1 + x². व्हेरी सिंपल. ओके फ्रेंड्स, तर ही जी इंटिग्रलची व्हॅल्यू आहे आपली I1 ची व्हॅल्यू ही कशामध्ये रिप्लेस करायची आपल्याला नंबर 1 मध्ये. सो वाया रिप्लेसमेंट आवर सोल्युशन ऑफ करंट एक्झाम्पल इज tan इनवर्स x इंटू x मायनस 1/2 log ऑफ 1 + x² विथ इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट. ओके, तर ॲक्च्युली काय आहे की सिंपल फंडे आहे त्याच्यामध्ये इंटिग्रेशन्समध्ये. ठीक आहे, अँड एव्हरी टाईम प्रॉडक्ट रूल म्हटलं की एव्हरी टाईम प्रॉडक्ट रूलच त्या एक्झाम्पलमध्ये होल एक्झाम्पलमध्ये ॲप्लिकेबल असेल असंही नाही आहे. ठीक आहे, समटाईम्स मेथड ऑफ सबस्टिट्यूशन प्रेझेंट असेल, समटाईम्स कन्सेप्ट ऑफ थर्ड टर्म प्रेझेंट असेल, समटाईम्स सम अदर मेथड प्रेझेंट असेल. मीन्स व्हॉट, फॉर इंटिग्रेशन वी ऑलवेज ट्राय टू रिमेंबर प्रोसेस ऑफ एव्हरी टाईप. कारण प्रत्येक टाईपची प्रोसेस जर तुम्ही लक्षात ठेवली देन ऑब्वियसली इंटिग्रेशन हे तुमच्यासाठी वन ऑफ द इझिएस्टच्या डोमेनमध्ये बिलॉंग करेल. ओके फ्रेंड्स, सो आय थिंक मेथड नंबर 6 दॅट इज टाईप नंबर 6 प्रॉडक्ट रूल हा तुमच्या ब्रेनमध्ये इझिली एंटर झाला असेल. Clear friends? So if you like this video then please share and subscribe to my channel. Thank you.